रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील वारुगड गावच्या हद्दीत असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला राऊत बाबांचं मंदिर दिसत आहेत आणि सर्व घोडेवाडीकर ग्रामस्थ आणि भाविक आहेत. खर तर राऊत बाबांचा इतिहास काय आहे, त्याचबरोबर या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू केलेला आहे आणि अखंड हरिनाम सप्त्यातून या घोडेवाडीकरांना काय मिळालेलं आहे. त्याचबरोबर वारुगडची यात्रा ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. वारुगडची यात्रा ही भैरवनाथची यात्रा आहे आणि यात्रा आणि राऊत बाबा यांचंही नातं या निमित्तानं आपल्याला काय आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त महाराज रामभाऊ गाडे. मी घोडेवाडी या पारायणमधून आपल्याला माहिती देत आहे. बर महाराज, एक सांगा, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की आज आपण ज्या राऊत बाबांच्या मंदिरात उभा आहोत किंवा अखंड हरिनाम सप्ताह या मंदिरात सुरू आहे, तर राऊत बाबांचं आणि आपल्या भैरवनाथ यात्रा असं जे नातं आहे ते काय नातं आहे? राऊत बाबा भक्त हे फार मोठे भक्त होते. राऊत बाबा आणि भैरवनाथांचं नातं देव आणि भक्त यांच्या भेटीत हा सप्ताह आम्ही आयोजित करत असतो. परंपरेप्रमाणे हा सप्ताह चाललेला आहे. राऊत बाबांनी माणूस पण देव, साधू संत कसे बोलतात त्या प्रकारे राऊत बाबा होते. त्यांनी इथून जाऊन पहाटे 4 वाजता देवाची सेवा केल्यानंतर, म्हणजे आपल्या भैरवनाथांनी सेवा केल्यानंतर त्यांना भैरवनाथ प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर राऊत बाबांनी एक इच्छा प्रकट केली साहेबांनी की तुम्हाला तुमची इच्छा काय आहे, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तर त्यावेळेस राऊत बाबांनी सांगितलं की मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये, फक्त दुलवडीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शेनवडीला माझ्या घरी या आणि फक्त भाजी भाकरी खाऊन तुम्ही एक मुक्काम करून परत तुमच्या जागी जा. ही फक्त राऊत बाबांनी इच्छा व्यक्त केली. देव आणि भक्ताचं नातं काय असतं हे राऊत बाबा आणि भैरवनाथमध्ये व्यक्त करतात आपल्याला. तर माऊली, मगाशी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की आपलं जे यात्रा निघते, यात्रा असते आणि यात्रेतली पालखी, तर राऊत बाबा हे कसा इतिहास आहे किंवा काय संदर्भ आहे याला? तेच राऊत बाबाची सेवा, नाथसाहेबांची सेवा राऊत बाबांनी केल्यानंतर त्या पालखीत राऊत बाबाची नाथसाहेबांची पालखी आमच्या घोडेवाडीमध्ये येते. ऍक्च्युली नाथसाहेबांची जेव्हा पालखी मंदिराच्या बाहेर काढायची असते तेव्हा देवाला कवळ लावावा लागतो, परंतु इथे जेव्हा पालखी येते तेव्हा कवलची गरज लागत नाहीये. डायरेक्ट पालखी उचलायची आणि इथं आणायची. कोणतीही अट्ट नाहीये. देवाची आणि भक्ताची एवढी मोठी कट्ट मिठी आहे. बर, आता ही पालखी सोहळा तुम्ही सांगितलेला आहे, तर यात्रेच्या कुठल्या दिवशी निघतो? म्हणजे नाही, यात्रा एप्रिलमध्ये असते. एप्रिलमध्ये? यात्रा एप्रिलमध्ये आहे आणि हा आमचा होळीचा होळी दिवशी सप्ताह असतो. पहिल्या 3 दिवसाचा आम्ही 5 दिवस सप्ताह केलेला आहे. शनिवार दिवशी आमचे नाथसाहेब इथे येतात मुक्कामी आणि दुसरी दिवशी सगळ्या जातात. म्हणजे तुम्ही पालखी मंदिरातून असा एक पालखी हा प्रसंग आहे? प्रसंग हा मोठा प्रसंग आहे. बर, हा झाला आपल्या पारायण सोहळ्याच्या निमित्ताचा प्रसंग. पण यात्रेच्या कालावधीत पालखी आणि असा असतो का कार्यक्रम? नाही, यात्रेमध्ये फक्त पारायणापुरतीच पालखी येते, एक मुक्काम करून दुसरी जाते. असा इतिहास आहे. रामकृष्ण हरी. माऊली, नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. दत्तात्रय कदम. बर माऊली, सांगा की किती वर्षापूर्वी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे? परंपरेबद्दल. बर, आता ह्या सप्ताहामधनं आपण बऱ्याच वेळेला बदल जाणवतो गावात, तर काय बदल जाणवला? पहिले किती छोटं मंदिर नव्हतं, आता मंदिर झालं. मंडप नव्हते, ते वडाचे डाळे टाकायचे, त्याच्यावरती करायचे. आणि आज एवढा मोठा सोहळा झाला. सोहळा झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं, आम्ही येतानाही बघितलं की एवढं मोठं जी लोकांची बसण्याची व्यवस्था, येणाऱ्या लोकांची व्यवस्था केलेली आहे आणि काळानुसार हा बदलत चाललेला आहे आणि वाढत चाललेला आहे. म्हणजे खरं तर ही तुमच्या अखंड सप्त्याचं ही पोचपावती म्हणावं लागेल. भाविक आज परिसरातील मोठ्या संख्येने आज आपल्या कार्यक्रमाला येत आहेत. हेच खरं तर हे आहे. धन्यवाद. माऊली, तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा. हनुमंत शिवराम कदम. माऊली, आपले जे आज पारायणाचा पहिला दिवस होत आहे, तर कार्यक्रम कसे आहेत? कुठल्या महाराजांची कीर्तन, प्रवचन आहेत आणि काल्याचं शेवटचं कीर्तन कोणाचं आहे? आमचा कार्यक्रम आज सुरुवात झाली 3 वाजता येण्याचा प्रारंभ. रात्री आता प्रवचन 7 प्रवचन आहे? प्रवचन रामचंद्र गाडी. असू दे, काय असतं काय काढतो. रामचंद्र गाडी ज्ञानेश्वरी वाचन 7 ते 8. रात्री 9 ते 11
कीर्तन, हरिभक्त पारायण, लीनाताई खाडे पळशी हा पळशी यांचे 9 ते 11 कीर्तन होईल. हा. 11च्या नंतर आमचा जागर होईल. पहाटे 4 ते 6 आमचा काकड आरतीचा कार्यक्रम होईल आणि दिवसभर हरिजागर प्रत्येक वाड्यावाड्याची लोक पंचक्रोशीत येऊन तिथं प्रत्येकाचा जागराचा कार्यक्रम म्हणजे अखंड हरिनाम 5ही दिवस हा कार्यक्रम असतो. सतत आता चालू आज आहे. लीनाताई खडे यांचं कीर्तन आहे, हा. उद्या आणि परवा कसं आहे ते कीर्तनाचं उद्या ही सर्व दिवशी कीर्तन 5ही दिवशी नाव सांगा ना कोणाची कीर्तन दुसऱ्या दिवशी अंकुश महाराज कदम गोडशेवाडी गोडशेवाडी. हा. तिसऱ्या दिवशी तरडगावचे काय महाराजांचं नाव आपलं तुकाराम महाराज रसा. तसा तिसऱ्या दिवशी तुकाराम महाराज रसा भाऊ तरडगाव भाऊचे. चौथ्या दिवशी आकाश गरगडे नातेपुते मिरडे. गिरडे, हा. आणि 5व्या दिवशी सकाळी गुरुपुत्र तुळशीदास महाराज रसा यांचं भेट राऊतबाबा आणि नाताच्या भेटी कृतार्थ कीर्तन सेवा सकाळी 10 ते 12. त्यानंतर फुलाचा आमचा वर्षा होतो आणि रात्री जी टाकीज हे काय नाव आहे? ज्ञानेश्वरराय गाडगे टाकळीकर करमाळा जे रात्री जागर 9 ते 11 कीर्तन. 9 ते 11 कीर्तन. परत आमचा पालखी सोहळा वाडीतून करत येऊन तिथं टेक आहे त्या तिथं देऊन भक्त बसलेले तिथं रात्रभर ते बोलत बसले. तिथं आम्ही हरिजागर करतो, बारुडी भजन करतो, सोंगोडोंग आणतो किंवा शाळेच्या मुलाचा एक शाळेय कार्यक्रम करतो. म्हणजे काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तुमचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. पहिली पालखीच्या मिरवणूक निमित्ताने जाते. पहिली मिरवणूक आणि पालखीच्या निमित्ताने मिरवणूक फिरून आल्यानंतर तिथं जेवण फक्त ज्या ठिकाणी बसले होते रात्रभर तिथंच आमची पालखी तिथं थांबते. तिथं मग हरिजागर होतो, शाळेच्या मुलाचा कार्यक्रम होईल किंवा विविध आम्ही लोक बारुडी भजन वगैरे करून पण 4 वाजेपर्यंत कोण आम्ही की वाडीतला म्हणून झोपायला जात नाही काय नाही. पूर्ण रात्र पूर्ण रात्र त्या दिवशी कोण. कार्यक्रम आणि धुलीवंदन हा आमच्या लहान मुलाला बी माहित नाही की धुलीवंदन बाहेरच्या गावात असतो. सगळीकडे होतं मोठ्या लहान प्रमाणात. मुलाने जरी अंड मागितलं त्या वाडीत अंड फुटत नाही. म्हणजे आमचं खरं तर धुलीवंदन सगळ्याला माहिती आहे कशा पद्धतीने साजरा करतात, पण तुमच्याकडे आम्हालाच लहानपणापासून आठवतं, आमच्या मुलाला काय आठवतं. म्हणजे फार वेगळं पण जोपासलेलं आहे. रामकृष्ण हरी. दादा तुमचं नाव सांगा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. दादा एक सांगा, इतक्या वर्ष आता तुमचं साधारण 65च्या पुढे वय तुमचं असेल. तुम्ही आता पारायण सोहळ्याचं सर्वांनी सांगितलेले आहे माहिती. तर तुम्ही कसा म्हणजे आज इतक्या वयापर्यंत आलेला आहात, तर कशा पद्धतीने तुम्ही पारायण सोहळा सुरू केलेला आहे का काय वेगळं काय? पारायण सोहळ्याचं काय सांगता हे कसं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश जे त्या हरिदास जन्म घेतली तिथं भगवंताच्या भक्ताचा जन्म झाला. ही भूमी पवित्र आहे आणि आमचा ह्या भूमीमध्ये जन्म झाला ते आम्ही भाग्य समजतो. आणि त्याच्यानंतर हे आता चालू केलं आम्ही ते आपण काहीतरी पूर्वी आमचे नुसता भंडारा व्हायचा 1 दिवसाचा, पण आता आम्ही 5 दिवसाचं पारायण वाचन आणि ठेवलं आणि आम्हाला त्यामुळं भरपूर आनंद होतो. आणि ह्या गावामध्ये निवळ काळी तो नव्हती, आज भगवंताने सगळं लाल करून दिलं. अगदी आनंद आहे. कोणीही नाराज राहिलं नाही, परिस्थितीनं कोणी असं गांजलेलं नाही. ह्या भगवंताची देणगी आमच्यावर भरपूर आहे, मोठे उपकार आहेत. आणि रावतबाबांनी इथं जे आनंद ठेवलं की कुठेही घडलेलं नाही आजपर्यंत. महाराष्ट्रात तर कुठं ऐकायला मिळालं, आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरतो. एवढा मोठा कोरोनाचा आजार झाला, पण कोरोनामध्ये कुठल्याही सप्त बंद झालं, पण आमचा सप्ताह माऊली बंद नाही झाला. आम्ही तिथून भगवंताला इथं आणून आनंदात आमचा सप्ताह पार पाडला. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह पार पाडला. आम्हाला कुठलाही व्यक्ती आला नाही. त्या गावामध्ये एखाद्या माणसाला कुठं दगा झोपा नाही, कोणाला काटा देखील मोडला नाही. अशी आमची आनंदाची भूमी आहे आणि आनंदाने परंपरेनं चालावी अशी आम्ही भगवंतात त्यांनी विनंती करीत आहे. धन्यवाद माऊली. महाराज अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. खरं तर प्रश्न असा आहे की आता हा सगळा तुम्ही फक्त अनेक वर्षाची परंपरा आहे, पारायण सोहळ्याचा तुम्ही वाढवत चाललेला आहे कार्यक्रम. तुमचे राऊतबाबांची पालखी सोहळा तुम्ही वाढवत चाललेला आहे. तर अजून काय वाटतं की ह्याच्यात अजून काळानुसार आपण बदल करावा किंवा वाढवावा? जर 20 म्हणजे नवीन संकल्पना तुमची या निमित्तानं काय आहे? वर्षापूर्वी जर सप्ताह बघितला आणि आजचं बघितला तर आज सप्ताह वाटत नाही, यात्रा वाटते. खूप मोठा बदल झालेला आहे, खूप मोठा उत्साह आहे. आज तरुण पिढी या सप्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व होते आणि
आनंदाचा एवढा क्षण वर्षभरासाठी पुरतो आम्हाला. हा वर्षभर 4 दिवस सप्ताह पण आम्ही वर्षभर आनंदात असतो या गोष्टीबद्दल. खूप फरक झालेला आहे, बदल झालाय. म्हणजे बदल होत आहे आणि काळानुसार तुम्ही बदललं पाहिजे, बदललं पाहिजे. म्हणतात ना तरणा काय ते नवी जुनी पिढी तरुण्या पोरांनी ऍक्च्युली या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट घेतलेला आहे आणि घेतलंच पाहिजे. आणि प्रत्येकाने ह्या गोष्टी जर घेतल्या तरच ह्या वर्षाचा एक आपल्याला एक रिचार्ज मिळतो. आपण वर्षभर बिंदास राहू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि आम्ही सगळेजण माझं म्हणून करतो. तिथं उसण्यावरी कुणी नाहीये. माझ्या घरचा कार्यक्रम आहे, माझ्या घरचा सप्ताह आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी करत असतो. धन्यवाद. खर तर राऊत बाबाच्या मंदिरात उभा राहिल्यानंतर सर्वच गोष्टीची म्हणजे प्रश्नाची उत्तरं खरं तर घोडेवाडीकरांनी दिलेली आहेत. का सप्ताह सुरू केला, सप्त्यातून काय मिळालं, खरं तर दादांनी मगाशी सांगितलं की आनंदी आनंद आहे. कौलारू घराचे आज बंगल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. खरं तर बाबांचा आशीर्वाद, माऊलींचा आशीर्वाद केवढा मोठा आहे. आणि हे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. एक दिवस कोरोना सुद्धा बंद नव्हता. खरं तर हे सर्व माऊलीची कृपा म्हणावं लागेल. आणि खरं तर मगाशी नव्या जुन्या पिढीने सगळीच खरं सद्गुरू माऊली पण आम्हाला भेटले. सद्गुरू माऊली शंकर महाराज. माऊली मगाशी एक जाता जाता प्रश्न खरं तर विचारायचाच राहिलेला आहोत. शंकरदादा रसाळ महाराजांचे आज आपण प्रतिमा त्यांची लावलेली आहे. काय भावना आहे खरं तर त्या पाठीमागे? त्याबद्दलचा इतिहास सांगतो की ज्या वेळेस दुलगुडीमध्ये आमच्या गावात तो कार्यक्रम चालायचा. पण एक समर्थ सद्गुरू शंकर महाराजांना एक अशी एक दैवी शक्ती समजा आमच्याबद्दल की त्यांना वाटलं ह्या घोडेवाडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बंद करून आपल्याला जर 3 दिवसाचा सप्ताह आपण करू शकलो तर सर्वांनी त्या गोष्टीला एक होकार दिला आणि तेव्हापासून दादांनी हा सुरू केलेला सप्ताह आहे. समर्थ सद्गुरू शंकर महाराज फार मोठी आमच्या पुण्य आहे. आणि आज त्यांचे तुकाराम महाराज किंवा साधू संतांचे आज ते पण आज आपल्या गावात येत आहेत. केवढी मोठी- त्यांच्या पुत्रांची आम्ही एक परंपरा चालू ठेवली आहे की जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत त्यांच्या घराण्यातले ते कीर्तन होणारच. जाणार आहे. प्रत्येक वर्षी कीर्तन त्यांच्या घरात. म्हणजे दादांची हो. मार्गदर्शन किंवा दादांचं दादांचं मार्गदर्शन. आज मिळाल्यामुळे आज सगळंच खरं एवढं मोठं उभं राहिलेलं आहे. खूप मोठं. आणि त्यांची पिढी सुद्धा आज तुम्ही प्रत्येक हो, जपायचं काम चालू केलंय. कीर्तन त्यांचा सोहळा तुम्हाला हो, हो. ऐकायला मिळते. आणि दादांचे त्या काळातले विचार, त्या काळातलं कार्य आजही तुम्ही एवढ्या मोठ्या हो. प्रमाणात तुम्ही जोपासत आहात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राऊत बाबांशी तुमचं जे नातं आहे कसं आहे ते तुम्ही प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. खरं तर सर्व घोडेवाडीकरांना, भाविकांना आणि ग्रामस्थांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, या अखंड हरिनाम सप्ताह मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आपण थेट मंदिर परिसरात आलेलो आहोत. आपल्याला राऊत बाबांचं मंदिर परिसर दिसत आहे. घोडेवाडी गावातील हे मंदिर आहे. आपल्याला दर्शन झालेलं आहे ते भैरवनाथाचं झालेलं आहे. घोडेवाडीतील राऊत बाबांच्या मंदिरातील हे भैरवनाथचं दर्शन झालेलं आहे. आणि अखंड हरिनाम सप्त्याचा आपल्याला बोर्ड दिसत आहेत. खरं तर कुणाकुणाची कीर्तन आहेत, प्रवचनकार कोण आहेत याचा बोर्ड आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर दिसत आहेत. खरं तर एक 60-70 घरं असलेलं हे घोडेवाडी गाव आहे. पण वेगळंपण जोपासणार हे गाव आहे. अखंड हरिनाम सप्त्यातील कीर्तनकाराच्या व्यासपीठाच्या पाठीमागील हा फलक आपल्याला दिसत आहे. खरं तर छोटंसं गाव पण वारकरी संप्रदायातील एक वेगळंपण आणि जोपासलेल्या गावानं अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम टिकवलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की विनापूजन, प्रतिमापूजन होत असते. कलश पूजनाचा कार्यक्रम आपण बघतोय. रामभाऊ गाडे महाराज कलश पूजन करताना आपण बघतोय. कलश पूजन, टाळ पूजन, विनापूजन, मृदुंग पूजन असं या वेळेला होत असते. आपण दृश्य पाहतोय ते कलश पूजनाचे दृश्य आहे. घोडेवाडीकर ग्रामस्थ पूजन करताना आपण बघतोय. पक्वाज पूजनाचा पण कार्यक्रम सुरू आहे. आणि शंकर महाराज रसाळ दादा यांच्या प्रतिमेचे पूजन झालेलं आहे. आपण पाहिलेलं आहे ते. आणि आता आपण थेट आलो ते विना पूजन झाल्यानंतर गळ्यात विना देताना आपण दृश्य पाहतोय. विना उभा केला की पंचपदीचा कार्यक्रम होत असतो. दृश्य पाहतोय विना
उभा करताना भाविक सर्व एकत्र आलेले आहेत. आता सुरू होणार आहे ते पंचपदीचा कार्यक्रम होणार आहे. आपण ऐकूया पंचपदीचा कार्यक्रम. पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन असते. काही ओव्या पहिल्या दिवशी वाचल्या जातात आणि त्यानंतर मग प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर, काकडा असे विविध कार्यक्रम असतात. आपण दृश्य पाहतो इथे ज्ञानेश्वरी वाचनाचे दृश्य आहे. मानदेशभूषाची संवाद साधण्यापूर्वी सर्व घोडेवाडीकर एकत्र आपल्याला या छायाचित्रामध्ये दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहेत. खरं तर अतिशय आध्यात्मिक संप्रदायातलं हे गाव आहे. त्यांनी खूप मेहनतीने आणि उभं केलेले आहेत. सर्व तरुण पिढीसुद्धा आज एकत्र येत आहेत.